जग ने छीना मुझसे मुझे जो भी लगा प्यारा, सब जीता किए हो तो मैं पल भर में हारा। नई रीत चला कर दो, ये रीत अमर कर दो। हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, राम राम हरे राम राम हरे हरे। बोले प्रभु रामचंद्र भगवान की जय। सीतामाईचा शोध घ्यायचा आहे। 4 तुकड्या बनवल्या, 4 दिशेला पाठवायचं ठरवलं। सगळ्या वानर सेनेला आदेश दिला, जा आणि सीता कुठे आहे शोध लावा। सगळी वानर सेना निघाली, सगळी। पण थोडं अंतर चालून गेले आणि हनुमंत पुन्हा परत आले रामाच्या जवळ, येऊन हात जोडले। मायबाप, मनामध्ये एक शंका आहे माझ्या। म्हणले माझ्या मनात जी आली होती ती शंका तुझ्याही मनात आली का? म्हणले कोणती? सीता कधीच नाही पाहिली, ज्या सीतेला कधीच नाही पाहिलं त्या सीतेचा शोध लावायचा तरी कसा? सीता उंच आहे का ठेंगणी आहे, काळी आहे का गोरी आहे, कशी दिसते माहित नाही, मग सीतेचा शोध लावायचा तर कसा लावायचा? रामप्रभू म्हणले आता मला खात्री पटली, हनुमंता हे काम तूच करू शकतो। दुसऱ्या कोणाच्याच मनात हा विचार आला नाही। सगळे जा रे सीता शोधायला म्हणलं की सगळे निघाले, पण तुझ्या मनात विचार आलेला पाहून आता मला खात्री पटली, तू सीतेचा शोध लावणार। त्यावेळेला प्रभू रामचंद्रांना आपल्या हातातली एक अंगठी हातातली खून असती, बरोबर आहे ना पुरुष मंडळी? कवाची असती अंगठी? हा, साखरपुड्यातली ती खुनेची अंगठी रामप्रभूने काढून दिली आणि सांगितलं हनुमंताला, ही अंगठी सीतेला दाखव। हनुमंत म्हणले ही अंगठी दाखवल्याच्या नंतर तेव्हा ओळख होईल की तूच माझा दूत आहेस म्हणून। हनुमंतानं ती अंगठी घेतली आणि अंगठी कुठं ठेवली? अंगावर कुठं बांधून ठेव, बोटात नाही घालता येणार, कारण देवाची अंगठी आपण कशी घालायची? आपल्या मालकाची। मग अंगावर कुठं बांधून ठेव तर उड्या मारत जायचंय झाडावरून या झाडावरून त्या झाडावर। राम नामाची ती अंगठी, रामाची अंगठी हनुमंतानं आपल्या मुखामध्ये ठेवली, तोंडामध्ये। प्रभू मुद्रिका मेली मुख माही, हनुमान चालीसा पाठ आहे सगळ्यांना। हनुमान चालीसेमध्ये तुलसीदासजी वर्णन करतात, प्रभू मुद्रिका मेली मुख माही। हनुमंताची ही क्रिया आपल्याला काय शिकवते? देव राम नाम जे राम नाम ते इतरत्र कुठेही ठेवायची गरज नाही, त्याची योग्य जागा ही माणसाच्या मुखामध्ये आहे। म्हणजे राम नाम कुठं असलं पाहिजे? माणसाच्या मुखामध्ये असलं पाहिजे सदा सर्वदा। पण माणसं दुसरं काही येईल आपल्या मुखामध्ये, पण रामाचं नाव येतं का हो? माणसाच्या मुखामध्ये सकाळी उठलं तेव्हापासून झोपेपर्यंत नाही। आमचा एक मित्र आहे, झोपेमध्ये सुद्धा बडबड 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 संसाराचीच करतो, झोपेत सुद्धा। लोक झोपेत सुद्धा बरळतात, बरोबर की नाही? झोपेत सुद्धा बरळतात, पण कधी भगवंताचं नाम घेऊन कोणी झोपेमध्ये ओरडलं असं पाहिलं का? माझा पिंट्या, माझी पिंटी, हे एवढं संसार संसार संसार। साधू संतांनी सांगितलं असं मुख नाही, सापाचं बीळ आहे। ज्या मुखामध्ये भगवंताचं नाम येत नाही
ते मुख म्हणजे सापाचं बीळ आहे. अजून एका भजनामध्ये सांगितलं, ज्या मुखामध्ये भगवंताचं नाम येत नाही, ज्या जिभेवर देवाचं नाव येत नाही, ती जीभ पापिनी आहे. पापी पापिनी. राम के नाम बिना रे मूर्ख, राम के नाम बिना, राम के नाम बिना रे मूर्ख, राम के नाम बिना जल जाए जीवा पापिनी, राम के नाम बिना जल जाए जीवा पापिनी, राम के नाम बिना जल जाए जीवा पापिनी, राम के नाम बिना चल जाए जीवा पापिनी, राम के नाम बिना, राम के नाम बिना रे मूर्ख, राम के नाम बिना, राम के नाम बिना रे मूर्ख, राम के नाम बिना जल जाए जीवा पापिनी, राम के नाम बिना चल जाए जीवा पापिनी, राम के नाम बिना. ही पापिनी जीभ जर रामाचं नाव जर त्या जिभेवर येत नसेल तर ती जीभ जळायला पाहिजे, जळायला पाहिजे. साधू संत म्हणतात या जिभेची शान, जिभेची पवित्रता भगवंताच्या नामामध्येच आहे. क्षत्रियान बिना विप्र ज्ञान बिना घर संतान बिना रे मूर्ख, घर संसार बिना रे मूर्ख, घर संसार बिना, देह प्राण बिना हाथ कान बिना भोजन मान बिना रे मूर्ख, भोजन मान बिना रे मूर्ख, भोजन मान बिना, मोर कहे बेकार नाचना, मोर कहे बेकार नाचना, जीव घन श्याम बिना जल जाए जीवा पापिनी, राम के नाम बिना चल जाए जीवा पापिनी, राम के नाम बिना, जल जाए जीवा पापिनी, राम के नाम बिना जल जाए जीवा पापिनी, राम के नाम बिना जल जाए जिव्हा पापिनी. जिव्हा, जिव्हा म्हणजे ही जीभ, तिला पापिनी म्हटले. पापिनी. जल जाए जिव्हा पापिनी, राम के नाम बिना. भगवंताच्या नामाशिवाय या जिभेला पवित्रता नाहीये. म्हणून राम नामाची योग्य जागा मुखामध्ये आहे. म्हणून हनुमंतानं ती राम नामाची अंगठी आपल्या मुखामध्ये ठेवली आणि सगळ्या वानर सेनेला पुढे ढकलत निघाले. चला पुढे, लवकर लवकर चला पुढे. एक वानर म्हणला, अरे हनुमंता, तहान लागली. समोर एक खड्डा दिसला, विवर दिसलं, त्याच्यामध्ये सगळेजण उतरले, पाणी पिलं. तिथे एक तपस्विनी स्त्री होती. तिने विचारलं कोणतं युग चालू आहे. त्यांनी सांगितलं हे राम अवतार चालू आहे, त्रेतायुग चालू आहे. कुठं निघालात? रामाच्या पत्नीचा शोध, सीतेचा शोध घेण्यासाठी दक्षिण दिशेला सगळे आम्ही निघालेलो आहेत. आता सगळेजण समुद्र तीरावर आले. समुद्र तीरावर कुठं? रामेश्वरमच्या ठिकाणी. तिथं आल्याच्या नंतर पाहिलं सगळीकडे ते खारं पाणी आणि सगळेजण म्हणू लागले, हनुमंता, अरे एवढा वेळ वाटणं, जांब, बोर, पेरू, आंबा, चिक्कू सगळं काही खायला होतं, टरबूज होते, पण आता इथं सगळे रेतीच. आता काय खायचं? उपाशी मरणार. बरं भेटलंय काही खायला तर पाणी कुठलं प्यायचं? हे समुद्राचं खारं पाणी, बिना पाण्याचे मरणार रे बाबा. तेवढ्यामध्ये एक पक्षी, मोठा गिधाडासारखा दिसणारा खूप मोठा पक्षी त्या ठिकाणी आला. त्याचं नाव संपाती होतं. ते संपाती बसलाय का डोंगरावर, आणि संपाती डोंगरावर बसला आणि या वानरांकडे पाहून काय म्हणतोय, वा वा वा, भगवंतानं माझ्या जेवणाची सोय केली. वानर सेनेकडे पाहिलं आणि ते संपाती काय म्हणतोय, या महाराज, या या पुढं, भगवंतानं माझ्या जेवणाची सोय केली. वानर सेना काय म्हणू लागली, हनुमंता, बापरे, एक तर उपाशी मरतो, तहानेनं मरतो, नाहीतर म्हणले आता ह्या पक्षी गिधाड आपल्याला खाऊन टाकते, गिधाड तरी खाऊन टाकते. वानर सेना त्या गिधाडासारख्या दिसणाऱ्या मोठ्या पक्षाला म्हणू लागले, अरे तुझ्यासारखाच एक पक्षी होता, तुझ्यासारखाच, त्यानं भगवंताच्या कार्यासाठी आपला जीव दिला बाळा, आणि तू आम्हाला खातोयस. आम्ही राम कार्यासाठी निघालेलो आहेत, राम कार्यासाठी, आणि राम कार्यासाठी तुझ्यासारख्याच दिसणाऱ्या एका पक्षानं त्या जटायूनं जीव दिला. जटायू, जटायू नाव ऐकल्याबरोबर तो जो संपाती मोठा गिधाडासारखा पक्षी रडायला लागला. तो त्याचे डोळे भरून आले, अश्रुधारा वाहत आहेत. हो, माझा भाऊ होता, होतो
कोण काय म्हणतोय तो संपाती जटायू जो होता तो जटायू माझा भाऊ होता. राम कार्यासाठी तुम्ही आलात ना, मी देखील काहीतरी तुमची मदत करू इच्छितो. काय करू सांगा. मला जास्त उंच उडता येत नाही, कारण सूर्याच्या प्रकाश त्या उष्णतेमुळं माझी एका घटनेमुळं माझे हे पंख क्षीण झालेले आहेत. मी जास्त उंच नाही उडू शकत. तरी पण मला माझ्या योग्यतेचं काहीतरी काम सांगा. माझी नजर फार तीक्ष्ण आहे, मी पाहू शकतो किती लांबचं. त्यावेळेला सगळ्यांनी विनंती केली, सांग लंका दिसतेय का. एका उंच डोंगरावर बसून त्या संपातीनं लंकेकडे पाहिलं. त्यावेळेला सांगितलं, बघा मी लंका पाहू शकतोय. लंकेमध्ये अशोक वाटिकेमध्ये एका वृक्षाखाली बसलेली सीतामाई सुद्धा मी पाहू शकतोय. ती बघा तिथं, ती बघा तिथं. जा. वानर सेनेमध्ये मग सगळ्यात वीर म्हटलं तर हनुमान होता. सगळेजण हनुमंताकडे पाहायला लागले. हनुमंत म्हणला, तुम्हाला प्रत्येक वेळेला मीच दिसतो का रे. हर बार बली का बकरा मुझे ही बनाते हो. हनुमंत तुझ्याशिवाय कोण आहे रे. भगवंताच्या नामाचा एक जयघोष केला. हनुमंतानं उड्डाण केलं. बोलिए प्रभु रामचंद्र भगवान की जय. रामचंद्र भगवान की जय. उड्डाण केलं आणि आता हनुमंतराय आकाश मार्गाने निघालेत. आकाश मार्गाने मोठा समुद्र लागलेला आहे आणि समुद्रावरून जाताना एक मैनाक नावाचा पर्वत हनुमंताला काय म्हणतोय, हनुमंता अरे ये थोडासा विश्राम कर, आराम कर. ते म्हणला, रामाच्या कार्यामध्ये आराम नाही, रामाच्या कामात आराम नाही, भेटतच नाही रामाच्या कामात आराम. आता पाहतोय आपण आजचा 7वा दिवस आहे. उमेश महाराज सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथंच आहेत कीर्तनात. सकाळी पारायण, दुपारी आले तर कधीतरी कथेला, पुन्हा परत संध्याकाळी कीर्तनाला. जे आपले प्रेम भाऊ आहेत ते रामाचंच कार्य करतात. 7 दिवस झाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत देवाची पूजा, संध्याकाळची आरती होईल कीर्तनाची, तोपर्यंत ते इथंच आहेत बसून. आपले पिंटू भाऊ ते तर रात्रंदिवस. कोण्या भजनाला काय पाहिजे, महाराजाला चहा पाहिजे का, नाश्ता पाहिजे का, जेवण कधी काय, सगळी इकडची व्यवस्था काय, तिकडची व्यवस्था काय. राम कार्यामध्ये आराम नसतो. जो रामाचं काम करतो त्याला आराम नाही. हनुमंतानं सांगितलं त्या मैनाक पर्वताला, आराम नाही करणार, आराम नाही करणार. मग रामाचं काम करण्यासाठी निघालोय. रामाचं पहा, जो जग चालवतो, सगळ्यात जग जो चालवतो त्याला राम म्हणतात, आणि रामाचं जो काम करतो त्याला हनुमान म्हणतात. रामाचं काम करण्याला हनुमान. ही सगळी जग, हे सगळी दुनिया रामाशिवाय नाही चालू शकत. सगळी दुनिया रामाशिवाय नाही चालू शकत, आणि राम हनुमंताशिवाय नाही चालू शकत. म्हणून तर गोड वर्णन केलं, दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना. दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना. दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना. दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना. दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना. दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना. दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना. दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना. जब से रामायण पढ़ ली है मैंने एक बात समझ ली है, रावण मरे न श्री राम के बिना, लंका जले न हनुमान के बिना. रावण मरे न श्री राम के बिना, लंका जले न हनुमान के बिना. दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना. दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना. दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना. असं है, कभी कभी भगवान को भी भक्त से काम पडे. रामाचं काम करायला हनुमंत निघाला. आराम नाही करणार म्हणला मी. त्यावेळेला एक सुरसा नावाची राक्षसी आली आडवी हनुमंताला लंकेला जाताना. त्यावेळेला सुरसा म्हणाली, वा भूक लागली रे मला, मी खाते रे तुला. हनुमंत म्हणले, खायला मी का गुलाबजामुन आहे का, मला खाऊन टाकते.
नाही म्हणले मी तुला खाऊन टाकते. म्हणजे मी का वडापाव आहे का सागर महाराज खाऊन टाकते? खाऊन दाखव बरं. जबडा उघडला तिनं, तोंड उघडलं, मोठं तोंड. हनुमंतानं अजून मोठं रूप धारण केलं. सूक्ष्म रूप धरी सिंह देखावा, बिकट रूप धरी लंक जरावा. मोठं रूप, जितका मोठा जबडा तितकं मोठं रूप. जितकं मोठं तोंड उघडलं त्या सुरसा राक्षसीनं त्याच्यावर मोठं रूप. गावा एवढं तोंड उघडलं तिनं तेवढंच मोठं रूप हनुमंतानं. आणि एका क्षणामध्ये बारीक मशका एवढं म्हणजे माशी एवढं मच्छरा एवढं रूप धारण केलं. गदे सहित तिच्या तोंडामध्ये गेले. 2-4 घिरट्या घातल्या. जय श्रीराम म्हटले. निघाले दाताच्या फाटीतून बाहेर. खाऊन टाकते खाऊन टाकते म्हणला मावशी खाऊन दाखव बरं. बुद्धिमताम वरिष्ठम. उगच नाही म्हटलं त्याला बुद्धिमताम वरिष्ठ. निघाले बाहेर. बाय बाय केलं तिला. निघाले पुढं त्या राक्षसीला, सुरसा राक्षसीला. चला सायंकाळची वेळ झाली. सायंकाळची आणि ती राक्षसी जी होती का ती हनुमंताची परीक्षा घेण्यासाठी आलेली होती बरं का. परीक्षा घेण्यासाठी देवांनी पाठवलं होतं तिला. यशस्वी भवाचा आशीर्वाद दिला तिने हनुमंताला. सायंकाळची वेळ झाली, संध्याकाळची. आणि संध्याकाळच्या वेळेला हनुमंत पलीकडच्या काठावर पोहोचले. पलीकडच्या काठावर म्हणजे कुठं, कुठून निघाले होते हनुमंतराय? रामेश्वरमवरून निघाले. बरोबर. आजही त्या ठिकाणी हनुमंतरायाच्या पाऊलखुणा, प्रभू रामचंद्राच्या पाऊलखुणा, सीताकुंड, रामकुंड, लक्ष्मण कुंड आणि ते रामेश्वर धाम सगळ्या खुणा आहेत तिथं. जाऊन आले कोणी आपल्या इथून रामेश्वरमला? 1 2 3 4 5 6 7 7 8 10 जण आहेत समजा. जास्तीत जास्त महिला मंडळी काय, पुरुष मंडळी काय. हा आपला इतिहास आहे, गौरवशाली इतिहास. आणि या ठिकाणी प्रत्येकानं गेलंच पाहिजे. रामेश्वरम एक धाम आहे आणि प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ती भूमी. मागच्या वर्षी योग आला होता माझा जाण्याचा. दोघेही गेलो होतो, दर्शन करून आलो. प्रत्येकाने गेलं पाहिजे. चला पलीकडच्या तीरावर पोहोचले. जसं अलीकडं रामेश्वरम एक मंदिर आहे तसंच पलीकडच्या काठावर आता देखील श्रीलंकेमध्ये एक मोठं शिव मंदिर आहे. मोठं शिव मंदिर. तिथं पोहोचले आणि तिथं हनुमंतराय वाट पाहू लागले. अंधार पडायची. काय म्हणतात, अंधार पडल्याच्या नंतर सोपं जाते म्हणले. लपून जायचंय आपल्याला. चोरून आलो आपण, जासूस म्हणून आलो ना, जासूस. अंधार पडू दिला आणि अंधार पडायच्या वेळेला हनुमंतरायानं पाहिलं आजूबाजूला सगळे मच्छर होते तिथं. राक्षसांची नगरी म्हणल्यावर काय, सगळं घाणीचं साम्राज्य. सगळं घाणीचं साम्राज्य, राक्षसांची नगरी. सगळीकडे डास, मच्छर. काय म्हणतात तुमच्याकडे, डास म्हणतात ना. सगळं डासच होते सगळे. ते म्हणले आपण सुद्धा एका डासाचं रूप घेऊ. हनुमंतानं एका बारीक डासाचं रूप घेतलं, डासाचं. आणि सगळ्या डासांच्या एका घोळक्यामध्ये मिसळले आणि निघाले वेशीतून आतमध्ये. वेशीतून आत जातात तोच एका राक्षसीनं पकडलं हनुमंताला. राक्षसीनं. तेव्हाच्या राक्षसीनी फार बलशाली होत्या बरं का. कारण विचार करा, शुद्ध सोन्याची घरं. लंकेमध्ये 24 कॅरेट सोनं होतं. 24 कॅरेट सोनं. किती घरं होती त्या 24 कॅरेट सोन्याची? 7 कोटी म्हणजे 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची सांगितली. तांब्या पितळीची किती होते की हिरे माणिक मध्ये असे कित्येक होते, टनानं. तर त्या सोन्याच्या लंकेची रक्षणाची जबाबदारी राक्षसिनीवर होती. म्हणजे राक्षसिनी किती बलाढ्य असतील. तिथं चेकपोस्ट होती, एक चेकपोस्ट. चेकपोस्ट म्हणजे आपल्या भाषेमध्ये आपण वेशी समजू. वेश, गावची वेश जशी असते तशी. तिथं त्या राक्षसीने अडवलं आणि मच्छराच्या रूपातल्या हनुमंताला विचारलं, कोण रे तू? आमच्या नगरातला दिसत नाहीस, कोण तू? ते म्हणला, मी कोण सांगतो म्हणला मावशी, पण तू मला ओळखलंच कस काय सांग? या मच्छरासारखाच, या डासासारखाच मी पण वेश रे माझा. तू मला ओळखलंच कस काय? अरे म्हणलं सोपी आहे, सोपी गोष्ट आहे. कसं सोपं आहे? आता तुमच्या गल्लीमध्ये प्रत्येक घरी मोटरसायकल आहेत, बरोबर आहे. पण स्वयंपाक घरामध्ये जरी आई तुम्ही असलात, तुमच्या मालकाची मोटरसायकल दारामध्ये वाजली की लक्षात येते की नाही ही आपल्या मालकाची मोटरसायकल आहे, आपल्या साहेबाची आहे. रस्त्यावरून कितीतरी शेकडो मोटरसायकल जातात येतात, पण तुमच्या मालकाची स्कूटी, तुमच्या मालकाची मोटरसायकल दारात वाजली की हा चल रे पप्प्या अभ्यास करायला बस, पप्पा आले बघ. असंच असते की
लगेच ओळखता येते. अशा शेकडो गाड्या रस्त्यावरून पळतात, पण आपल्याच मालकाची गाडी आहे हे दारात मोटरसायकल वाजल्याबरोबर ओळखू येतं. तसं आहे म्हणली ते. म्हणले कसं काय? हे बाकीचे जे डास आहेत की नाही, बाकीचे डास, ती राक्षसीन सांगू लागली हनुमंताला, भुनभुन 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 करतायत. कसे करतात? बाकीचे डास भुनभुन करतात आणि मी ते म्हणला तू राम नामाचं गुणगान 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 करतोयस, लगेच ओळखायला येतं गाडीची फायरिंग. तुझ्या चेहऱ्यावरचं तेच सांगते. आमच्या इथले राक्षस जे आहेत ते वेगळेच आहेत, पण तुझ्या चेहऱ्यावरचं तुझा चेहरा सांगतोय तू इथला नाहीस, बाहेरचा कुठला तरी आहे. सांग कुठला आहे तू? म्हणला मावशी जाऊ द्या ना, मला गावामध्ये जायचं, लंकेमध्ये काम आहे. नाही जाऊ देणार. एक ठोसा मारला तिच्या तोंडावर आणि हनुमंतराय तिला जय हरी म्हणले. येतो. निघाले पुढे लंकेमध्ये. उघडा हनुमंतराय पुढे गेले. पाहिली ती सोन्याची चमकणारी लंका पाहिली आणि म्हणले वा काय मजा आहे इथं. सोन्याची घरं, कळस चमकत होते घरावरचे. पाहू तरी म्हणले घरामध्ये काय आहे. एका उंच बिल्डिंगवर गेले आणि खिडकीचा पडदा बाजूला सारल्यावर कपाळाला हात लावला हनुमंतरायानं. अरे 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 अरे, नरक म्हणतात ते यालाच म्हणतात म्हणले. बाहेरून जरी सोन्याची लंका चमकणारी असली तर आतले ते भोग पाहिले, भोगाची लीला पाहिली. कोणी ग्लास भरते, कोणी नाचकामात दंग आहे, कोणी मदिरा प्राशन करते, कोणी मांसाहार करते. राक्षसांची वस्ती म्हणल्यावर काय, राक्षसांची वस्ती कशी आहे ते पाहिलं. भोग विलासाचं दर्शन. हनुमंतरायानं डोळे बंद केले आणि राम नामाचं भजन करत पुढे निघाले. थोडा अंतर चालून गेले. त्यानंतर एक घर दिसलं. एक घर. नवल वाटलं हनुमंताला. दारामध्ये सडा टाकलेला, रांगोळी काढलेली, दारामध्ये तुळशी वृंदावन आणि घरावर बिल्डिंगवर नाव लिहिलेलं राम राम. अरे इथं पण देवाची सेटिंग आहे म्हणले. देवाचा इथेही कोणीतरी माणूस दिसायला. घरात येऊन पाहतात दरवाजाच्या मागे लपून तर एक सज्जन पुरुष मांडी घालून ध्यानस्थ बसलेला, डोळे बंद करून राम नामाचं भजन करतोय. आपणही जाऊन समोर बसले आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. हा कधी डोळे उघडतो. थोड्या वेळानं त्यानं डोळे उघडले. कोण तुम्ही? कोण तुम्ही? मी रामाचा दूत हनुमंत, रामाचा दूत. नमस्कार केला त्यानं. वा, जगाच्या बापाचा सेवक, आज मला भेट झाली तुमची. मला भेट घालून द्या जगाच्या बापाची. काय म्हणतोय तो समोरचा? मला जगाच्या बापाची भेट घालून द्या. मला तुम्ही कोण? मी बिभीषण, रावणाचा भाऊ. रावणाचा भाऊ? आणि उघड उघड बंडखोरी केली म्हणलं तू. कशी? अरे घरावर उघड उघड नाव टाकलं रामाचं. म्हणलं हे त्याला मूर्ख बनवलं. म्हणलं कोणाला? रावणाला. कलरचं काम केलं घराचं आणि राम नाव टाकलं. रावणानं आदेश दिला पकडून आणणार आहे बिभीषणाला. नेलं म्हणलं. मग विचारलं काय रे, माझ्या विरोधात जाऊन माझ्या शत्रूचं नाव टाकतो घरावर. मग काय उत्तर दिलं? मी उत्तर दिलं त्याला, दादा हे त्या रामाचं नाव नाही, मग हे तर तुमचंच नाव. म्हणजे माझं का राम आहे का? रावण. म्हणलं तुमच्या नावातला एक अक्षर घेतला आणि मग कुठून आणला? माझी वहिनी तुमची पत्नी मंदोदरी, तिच्या नावातला मग घेतला. देवाचे भक्त साधं नाही समजायचं. हनुमंत बुद्धिमत्ताम वरिष्ठ आहे तर बिभीषण सुद्धा काही कमी नाही. त्याला ज्याच्या मनामध्ये अहंकार भरलेला आहे त्याला मूर्ख बनवणं काय अवघड आहे? त्या रावणाला मूर्ख बनवलं. बस आता एकच इच्छा. बिभीषण म्हणतोय हनुमंताला, मला बापाची ओळख करून दे, बापाची भेट घालून दे. कोणाची? जगाच्या बापाची, म्हणजे रामाची भेट. हनुमंत म्हणला ठीक आहे, जगाच्या बापाची मी भेट घालून देतो, पण मला आईची भेट घालून दे. सीतामाई कुठे आहे ते सांग. त्यानं सांगितलं. अशोक वाटिका नावाचं वन आणि तिथं सीतामाईला डांबून ठेवलंय रे त्यांनी, त्या दुष्टांनी. हनुमंतराय तिकडे गेले आणि ज्या झाडाखाली सीतामाई आहे, राक्षसिनीचा पहारा आहे चारही बाजूनं, आणि उंच झाडावर हनुमंतराय जाऊन बसले. दुष्ट रावण त्यावेळेला आलेला आहे. त्यावेळेला रावण वेगवेगळ्या प्रकारे मनधरणी करतोय सीतेची. अगं काय त्या वनवाशाजवळ काय देऊ शकणार आहे तुला तो? माझ्याशी लग्न कर, लंकेची राणी बनवून ठेवतो. पण सीतामाई आपल्या पायाकडे जमिनीकडेच पाहते. एक नजर उचलून सुद्धा त्या रावणाकडे पाहिलं नाही. सीता त्याला म्हणतात ज्या पतिव्रता शास्त्रकारांनी सांगितल्या, सीता, तारा, मंदोदरी, अहिल्या, द्रौपदी, त्या सगळ्यांमध्ये पहिला नंबर लागतो सीतेचा. पतिव्रतेमध्ये सीता, शास्त्रामध्ये गीता आणि प्रेमामध्ये माता. सगळ्यात वरचं स्थान शास्त्रामध्ये गीता,
प्रेमात कोणाचं जर वरचं स्थान असेल तर ते मातेचं, आणि पतिव्रतेमध्ये जर वरचं स्थान सगळ्यात एक नंबरचं असेल कुणाचं तर ते सीतेचं. का? कारण जगामध्ये सर्वात बलवान असलेला रावण तिच्या समोर हात जोडून विनंती करतोय माझ्याशी लग्न कर, पण त्याच्याकडं नजर उचलून सुद्धा पाहत नाही. त्याला म्हणायचं सीता. जगामध्ये सगळ्यात ऐश्वर्य संपन्न आहे तो रावण. ताकदवान आहेच, ऐश्वर्य आहे. चौकटीचं वजन त्याच्या घराच्या 25-25 टनाची एक चौकट आहे त्याच्या घराची. सोनं आहे सोनं, 24 कॅरेट, 90,000 झालंय म्हणा. हा, मग एवढा ऐश्वर्यवान रावण पण तिच्या पाया पडतोय माझ्याशी लग्न कर, पण त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. त्याला सीता म्हणावं. ती सीता आहे. जगामध्ये भगवान शंकराचा सगळ्यात मोठा त्या काळचा भक्त म्हणलं तर तो रावण आहे. मी सांगितलं रावण आहे. एक कमळ कमी पडलं तर मुंडकं कापून वाहण्याची ताकद त्याची. तो भगवान शंकराचा भक्त रावण. ताकद एवढी तर एका हाताने हिमालय पर्वत कैलाश पर्वत हलवावी एवढी ताकद. तो विनवणी करतोय सीतेची माझी पत्नी हो, पण त्याच्याकडं नजर उचलून पाहत नाही. त्याला म्हणावं पतिव्रता, त्याला म्हणावं पतिव्रता. रडते सीतामाई. रावण निघून गेला आणि मग हनुमंतानं रामायण गायला सुरुवात केली. रामायण सुरुवातीपासून रामायण गायला सुरुवात केली. आणि जी अंगठी दिलेली होती, अंगठी प्रभू मुद्रिका, ती अंगठी हळूच खाली सोडली. त्यावेळेला सीतामाई रडत होती. तिनं असे हात पसरले, देवाला विनंती करू लागली, अरे ताऱ्यांनो, एखादा तारा तुटावा, माझ्या ओंजळीत पडावा आणि त्या ताऱ्याच्या साह्यानं मी स्वतःला पेटवून घ्यावं. आता मला सहन होत नाही. विनंती करते भगवंताची. त्याच वेळेला हातामध्ये अंगठी पडली आणि अंगठी पडल्यावर पाहिली ती अंगठी ही तर माझ्या मालकाची अंगठी. वर पाहते कोणी टाकली. त्यावेळेला हनुमंतराय खाली उडी मारून येतात. त्यावेळेला रावणा तिला वाटलं सीतेला ही रावणाचीच माया आहे. काय म्हणते ती, अरे दुष्टा किती छळशील मला, किती छळशील. त्यावेळेला हनुमंतानं सांगितलं, माय मी रावण नाही, मी रामाचा दूत हनुमंत आहे. हनुमंत याच्या आधी नाही कधी पाहिलं तुला, याच्या आधी नाही पाहिलं. म्हटली माई तुम्हाला चोरून आणल्याच्या नंतर माझी आणि देवाची भेट झाली. मग कशावरून तूच रामाचा दूत आहेस, कशावरून, कसा विश्वास ठेवू. त्यावेळेला हनुमंताने एक गोष्ट सांगितली, एक कथा सांगितली. ही गोष्ट फक्त रामाला आणि सीतेलाच माहित होती बरं का महाराज. मी काल सांगितली, जेव्हा सीतेच्या शोधासाठी हनुमंत निघाले त्यावेळेला अंगठी सोबत एक गोष्ट सांगितली होती रामानं. तुझ्यावर कशी विश्वास ठेवेल सीता. तो जयंताचा प्रसंग सांग. इंद्राचा पुत्र जयंत, त्यानं चोच लावली होती, पायाला स्पर्श केला होता सीतामाईच्या. तो प्रसंग तिला सांग. जगामध्ये हा प्रसंग आम्हाला दोघाला सोडलं तर कोणालाच माहित नाही. म्हणजे सीतेला आणि रामालाच फक्त प्रसंग माहित होता. लक्ष्मण सुद्धा त्यावेळी जवळ नव्हता. तो प्रसंग हनुमंतानं सीतामाईला सांगितला. आता खात्री पटली सीतामाईची, हा रामाचा दूत हनुमंत आहे. माय मला भूक लागली, खा ना, काय खायचं खा, खाण्याला बंधन नाही. पण एक लक्षात ठेव, खाली पडलेलेच फळं खा बरं. तो दुष्ट रावण आहे आणि त्या रावणाची ही बाग आहे. खाली पडलेले फळं का, ठीक आहे माय. रावण हनुमंत निघाले अशोक वाटिकेमध्ये. सीतामाई इथं बसलेली आहे. हे जवळचं झाड पाहिलं आणि लक्षात आलं फक्त फळं खाली पडलेलीच खायची, वरचे तोडून नाही खायचे. खाली पडल्याच्या नंतर खाऊ म्हणले. हलवायचं झाडून, पाडायचे आणि खायचे. खालचे उचलून, वरचं तोडून नाही खायचं, खाली पाडायचे, खायचे. आणि तुम्हाला माहित आहे या बाबाचे भाऊबंद कसे खातात, एकच घास खातात, बाकीचं फेकून देतात. पूर्ण फळ कधी खाल्लेलं पाहिलं का नाही. एक फळ खाल्लं एका झाडाचं, आंबट लागलं, नको म्हणे, फेकून दिलं. ते झाड सोडलं, दुसऱ्या झाडाकडे गेले. हे बांबू म्हणजे दुसरं झाड. पण या दुसऱ्या झाडापर्यंत गेल्याच्या नंतर सीतामाई दिसणं गेली या मधल्या झाडामुळं. सीतामाई ध्येय आहे, ध्येय, साध्य आहे, साध्य. आणि हनुमंत साधक आहेत, साधक. आणि एकदा साध्याची भेट झाल्यावर साधकानं काय केलं पाहिजे, साध्य आपल्या दृष्टी आड होता कामा नये. साध्यापासून लांब जायचं नाही. मध्ये आलेली प्रत्येक गोष्ट उघडून फेकायची, कोणी येऊ द्या. काही जणांना आई, बाप, बायको एवढे नातेसंबंध सुद्धा उखडून फेकले. हनुमंतानं झाडं उखडून फेकले. बापाला सुद्धा भगवंतापासून दूर होऊ नये म्हणून प्रल्हादासारख्याने बापाला उखडून फेकलं, नाही परवा केली.
चला झाडं उपटून फेकले, बागेची नासधूस व्हायला लागली, सगळी बाग उद्ध्वस्त करून टाकली हनुमंतानं. आणि रात्रीची वेळ झालेली होती. त्याच वेळेला काही राक्षस, काहींना झोपा लागल्या होत्या, दारू पिऊन झोपले होते राक्षस. दारू पिऊन झोपणारे राक्षस असतात असं नाही बरं का, मला राहायचं आजच्या दिवस. दारू पिणारे राक्षस असतात असं नाही. एकाला जाग आली, अरे बागेमध्ये कोणीतरी वानर घुसलाय मोठा. बर, उठा सगळे. सगळे राक्षस अंगावर धावून आले. एक 100-200 राक्षसांची टोळी हनुमंताकडे पाहून चाल करून येते. त्याच वेळेला हनुमंतरायानं शेपटीला आदेश दिला. 2-4 राक्षस उचलले, शेपटीमध्ये गुंडाळले, फेकले समुद्रामध्ये. समुद्रात फेकले. जे जवळ आले गदा मारली, घायल झाले राक्षस. हनुमंता पुढे कोणाचा टिकाव लागत नाही. त्यावेळेला गयावया करू लागले, गदावाले बाबा हमें मत मारो, बाल बच्चे वाले है, बाल बच्चे वाले, भजन करो. वाचायचं असेल ना तर भजन करो. राक्षसांच्या वस्तीमध्ये जाऊन जो भजन करायला होतो त्याला हनुमंत म्हणतात. घाबरलेले 5-50 राक्षस लाईन मध्ये बसले आणि भजन करू लागले, रामाचं भजन करतात. त्यावेळेला अजून काही राक्षस अंगावर चालून आले. त्यापैकी बरेच हनुमंतानं शेपटीमध्ये गुंडाळले, समुद्रामध्ये फेकले. काही जण गदेनं घायल केले, काही जणांच्या अंगावर झाडं उपटून टाकले. त्यापैकी एक राक्षस धावत गेला आणि आपला मालक रावण, त्या रावणाकडे धावत जाऊन काय म्हणतोय, महाराज की जय हो. ओरडायला काय झालं रे महाराज? अरे काय झालं ओरडतो? बगीचे में एक बंदर घुस आया है, बंदर घुस आया. वानर आलाय तर मग मला सांगायची काय गरज आहे? तुम्हाला आटोपत नाही का ते? महाराज फार बलशाली आहे, बलशाली आहे. त्यावेळेला रावणानं आपल्या एका मुलाला बोलवलं. मुलाला, अक्षय. अक्षय म्हटल्याबरोबर अक्षय त्याची एक तुकडीच घेऊन आला सैन्याची. अक्षय निघाला बागेकडं. रावणाचा मुलगा हनुमंतराय त्यावेळेला बगीच्याच्या मध्ये होते, बागेमध्ये. पहा ना, जो रामाचा दूत आहे हनुमंत, तो बगीच्याच्या मध्ये आहे. आणि ज्याच्या बापाची बाग आहे ते बगीच्याच्या बाहेरच आहे. ते काय म्हणते, अरे ओ बंदर. हनुमंतराय म्हणतात, ये बगीचे के अंदर, आजा बगीचे के अंदर. अरे ओ बंदर, आजा बगीचे के अंदर, तुझा मृत्यू जवळ आलाय, अक्षय म्हणतोय. त्यावेळेला हनुमंत म्हणतात, येणारी वेळ ठरवेल कोणाचा मृत्यू आहे ते. राक्षस सगळे हनुमंताच्या अंगावर धावून जातात. त्यावेळेला हनुमंतरायानं सगळे राक्षस शेपटीमध्ये गुंडाळले, समुद्राकडे काही फेकले, काही बगीच्याच्या बाहेर फेकले. काही जण गयावया करू लागले, गदावाले बाबा हनुमंत जी हमें मत मारो, अगर जान प्यारी है तो भजन करो. सगळे राक्षस सुद्धा भजन करायला लागले हनुमंताच्या भीतीनं. त्यातला एक जण त्या अक्षयला मारून टाकलं हनुमंतरायानं. आता एक जण पळत पळत रावणाकडे गेला, महाराज लंकेश. ओरडायला काय झालं रे मालिक? अरे ओरडता कशामुळं? बाकीचे राक्षस कुठे आहेत? महाराज भजन कर रहे हैं, भजन करायला. इंद्रजित नावाचा एक पुत्र रावणाचा त्यावेळेला धावत आला. मेघनाथ त्याचं नाव. इंद्रावर विजय मिळवला म्हणून त्याचं नाव इंद्रजित. सगळी सेना घेऊन इंद्रजित आता त्या अशोक वाटिकेमध्ये त्या बागेमध्ये आलेला आहे. त्यावेळेला हनुमंतराय राक्षस भजन करतायत आणि हनुमंतराय मोठ्या आनंदानं नाचून भजन करतात. पाहिलं, सावधान. इंद्रजित म्हणतोय, सैन्याला आदेश दिला, पकडा रे त्याला, आक्रमण. तबल्याचे आवाज, घनघोर युद्ध चालू झालं. इंद्रजित घाबरला आणि ढगामध्ये लपून बसला आणि ढगातून लपून बाण सोडला हनुमंतावर. त्यावेळेला हनुमंत म्हणतात, अरे दम है तो सामने आ, रावण के बच्चे, दम है तो सामने आ. ये राम सेवक हिंद केसरी हनुमंत तुझे ललकारता है. लहान सहान राक्षसाला हनुमंत मारायला लागले. लहान सहान राक्षस म्हणू लागले, अरे हमें क्यों मारते हो बाबा, हमें मत मारो, बाल बच्चे वाले हैं. तुम्हारा मालिक कहाँ है? छुप कर बैठा है, बुलाओ उसको. सगळे राक्षस भजन करायला लागले. त्यावेळेला इंद्रजित आला आणि सगळ्या राक्षसाला सांगितलं, अरे बंद करा. ब्रह्मपाश काढला त्यानं आणि ब्रह्मपाश काढून हनुमंतावर सोडला. हनुमंतरायानं ब्रह्मपाशाचा मान ठेवण्यासाठी स्वतःला बांधून घेतलं. ब्रह्मपाशाचा मान ठेवला. हनुमंतरायाला सगळ्यांनी उचललं.
कसं उचललं असेल बरं. तुमच्याकडे MSCB चे लोक असतात की नाही, MSCB चे ते लाईटचा पोल कसा नेतात असा आडवा करून उचलून ट्रॅक्टरवर टाकून, तसं हनुमंताला नेलं, उचलून नेलं आणि हनुमंतराय असे डोळे बंद करून असे सावधान मध्ये उभं राहिले रावणाच्या दरबारामध्ये. आणि दरबारात उभं राहिल्यावर एकदम हनुमंतांना डोळे उघडले. आजूबाजूचे राक्षस तिथं पण भजन करायला लागले. रावणाच्या दरबारात एवढी भीती त्याच्यामध्ये, डोळे उघडले की राक्षस भजन करतायत. रावणाने विचारलं, अरे कोण आहे तू? माझ्या बागेतले झाडं का तोडलेस? मी रामाचा दूत आहे आणि भूक लागली म्हणून फळं खाल्ले. झाडं तोडले का? फळं खाल्ले असते वेगळी गोष्ट, पण झाडं का तोडले? ते म्हणला, मी वानर आहे आणि वानर विचार नाही करत फांदी तुटल काय झाड तुटल. मला कशामुळे आणलं इथं? सगळे राक्षस घाबरलेले आहेत. राक्षस म्हणले, याला दंड द्या. एक जण म्हणला, प्राणदंड देऊन टाकू. पण बिभीषणजी आले. बिभीषणानं तत्व सांगितलं, दूताला कधी मारायचं नसतं म्हणले, दूताला कधी मारायचं नसतं. मग राक्षस म्हणले, याला दंड असा द्या, याच्या शेपटीनं आपले 500 राक्षस मारले म्हणले, समुद्रात फेकले. रावण म्हणला, मग आणा, रॉकेल आणा, पेटवून देऊ याची शेपटीच. असं म्हणतात. सगळ्या लंकेतल्या चिंध्या गोळा केल्या आणि रावणानं हनुमंतरायच्या शेपटीला गुंडाळल्या आणि सगळे राक्षस प्रयत्न करू लागले शेपटी पेटवण्याची, पण पेटतच नाही. रावणाला राग आला, अरे आणा इकडं, आणा ती माचीस इकडं. रावणानं माचीस हातामध्ये घेतली आणि शेपटीला लावल्याबरोबर शेपटी पेटली. पेटल्यावर तो हनुमंत होता, बुद्धिमतां वरिष्ठ, जगातली पहिली बिना पैशाची आणि बिना पाण्याची हजामत जर कोणाची केली असेल, हनुमंतरायानं त्या ठिकाणी रावणाची केली. साधू संतांनी वर्णन केलं, हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाणी, रावणाची जाणी. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाणी, रावणाची जाणी. हनुमंता महाबळी, हनुमंता महाबळी, हनुमंता महाबळी. ताळी ताळी. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाणी, रावणाची जाणी. लंका पेटवून दिली सगळी. एक एक घर जळायला लागला. हनुमंत, इंद्रानं, वरुणानं लगेच आपल्या गाड्या काढल्या. कोणत्या? त्या अग्निशमन दलाच्या गाड्या. कारण रावणाच्या कैदेमध्ये होते सगळे. लगेच रावणानं आदेश दिला, इंद्रा, वरुणा, जा आणि ज्या हनुमंतानं जी माझी लंका पेटवलेली आहे विझवा. इंद्र आणि वरुण आले विझवायला आणि असं पाणी टाकू लागले. हनुमंतानं पाग फिरून पाहिलं, अरे इंद्र, वरुणा, मी पेटवतोय आणि तुम्ही विझवताय. तुम्ही का राक्षसाच्या बाजूने आहेत का देवाच्या? अरे तुमच्या भाऊ बंधवांना सोडवण्यासाठी माझ्या रामानं किती गोड अवतार धारण केलाय. वनात फिरतोय माझा देव आणि तुम्ही रावणाच्या बाजूनं त्याची लंका विझवताय. हनुमंता, नीट तर बघ, तू जेवढं पेटवलंय त्याच्या 10 पट जास्त पेटलंय. म्हणजे आम्ही टँकर मध्ये पाणी नाही आणलं, पेट्रोल भरून आणले. 10 पट पेटलं. चला, हनुमंतराय सगळी लंका पेटवून दिली आणि आता समुद्रामध्ये शेपटी विझवली आणि पुन्हा सीतामाई पुढे आले, आई आता मी जातो. ठीक आहे बेटा, जा. हनुमंतानं जर मनात आणलं असतं तर लगेच सीतामाईला घेऊन परत निघाले असते बरं का. सीतेला तिथून, विचार करा, ज्याला लंका पेटवता येते त्याला सीतामाईला उचलून आणणं अवघड गेलं असतं का? पण जग काय म्हटलं असतं, देवाला स्वतःची पत्नी सुद्धा सोडून आणता आली नाही, हनुमंतानं आणून दिली. म्हणून हनुमंतानं ते विचार केला आणि घर जाळलं रावणाचं, लंका जाळली. तुम्ही म्हणाल, महाराज तुमच्या हनुमंतानं लोकांचे घर जाळले, गावाच्या गाव पेटवून दिले. आग लावू नका घरा, लोकांच्या घराला, चांगली गोष्ट आहे का? पण जे आतताई असतात, आतताई, त्या आतताईला शिक्षा करणं हे गरजेचं होतं. रावण आतताई होता म्हणून हनुमंतानं त्याची लंका जाळली, त्याचं घर जाळलं. चला,
आता हनुमंत म्हणतात, माय मी जशी अंगठी आणली होती प्रभू रामचंद्राची खून म्हणून, तसं तुम्ही मला काहीतरी द्या जेणेकरून मी तिथं मालकाला सांगू शकेल की मी भेटून आलो सीतामाईला. चुडामणी नावाचा अलंकार सीतामाईनं काढून दिला हनुमंताच्या जवळ. आणि आता हनुमंत येताना मोठी गर्जना करून आले होते, पण आता मोठी गर्जना नाही केली. हळू आवाजात म्हणले जय श्रीराम निघाले. हळू आवाजात कशामुळं? कारण सगळ्या लंकेमध्ये धास्ती बसली होती मनामध्ये, एक बंदर आया आहे, आणि सगळी लंका त्यानं पेटवून दिली, सगळं नगर पेटवून दिलं. आणि ते जर निघून गेले असं राक्षसांना कळालं तर त्यांच्या मनातली भीती नाहीशी होईल. ती भीती तशीच कायम राहावी म्हणून शांततेत आता हनुमंतराय अलीकडच्या तीरावर आले रामेश्वरमला. तिथं सगळे नळ नीळ जामवंत सगळे बसलेले होते. आलास का रे हनुमंता? हो. भेटली सीतामाई? हो. कशी आहे सीतामाई? त्यावेळेला हनुमंताचं हृदय भरून आलं. हनुमंत म्हणतायत मी सांगतो तुम्हाला कशी आहे सीतामाई, पण इथं नाही. आता उशीर नाही करायचा, कारण आईजवळ तेवढा वेळ नाहीये. तिचा धीर खचत चाललाय, हिम्मत खचत चाललेली आहे, वाट पाहते. आपण सगळेजण लवकरात लवकर ऋषमुख पर्वतावर बसलेल्या प्रभू रामचंद्राकडे जाऊ, त्यांना परत घेऊन लंकेवर आक्रमण करू आणि सीतामाईला सोडवू. चला तुम्हाला सांगतो सीतामाई कशी आहे. मला वाटत होतं पत्नीच्या विरहाचं दुःख फक्त प्रभू रामचंद्रालाच आहे काय की. काय म्हणतोय हनुमंत ऐका. पत्नीच्या विरहाचं दुःख मला वाटलं फक्त रामालाच आहे काय की, पण नाही. मी जेव्हा सीतामाईला भेटलो आता मला खात्री पटली, जेवढं रामाला दुःख आहे तेवढंच सीतामाईला सुद्धा दुःख आहे. जेवढं नवऱ्या पत्नीपासून दूर होण्याचं दुःख रामाला आहे, तेवढंच रामापासून दूर होण्याचं दुःख सीतेला सुद्धा आहे. हा भजन करून एकदा हनुमंतरायाच्या भजनामध्ये सामील हो. रघुवर को जितना गम है, रघुवर को जितना गम है, सिया को नहीं उससे कम है। रघुवर को जितना गम है, सिया को नहीं उससे कम है। सीता का गम देखा तो राम का गम मैं भूल गया। छवि माँ की अति अनुपम है, छवि माँ की अति अनुपम है। वाणी भी अमृत सम है, रघुवर को जितना गम है, सिया को नहीं उससे कम है। करने को देर नहीं है, आता उशीर करायचा नाही रे, चला लवकर लवकर। अब करने को देर नहीं है, देर हुई है सवेर नहीं है। हाँ ये अनादि अंधेर नहीं है, रावण दल सवा शेर नहीं है। प्रभु को धैर्य बंधाना है, माँ को वापस लाना है। प्रभु को धैर्य बंधाना है, माँ को वापस लाना है। माँ के पास समय कम है, माँ के पास समय कम है। सिया को नहीं
उससे कम है। रघुवर को जितना गम है, सिया को नहीं उससे ताली वाजवायची माय सर्वांनी टाळी। रघुवर को जितना गम है, सिया को नहीं उससे गम है। सीता का गाँव देखा तो राम का गाँव मैं भूल गया। छवि माँ की अति अनुपम है, छवि माँ की अति अनुपम है। वाणी भी अमृत सम है, रघुवर को जितना गम है। सिया को नहीं उससे गम है, सिया को नहीं, उससे गम है। सिया को नहीं, उससे गम है। रघुवर को जितना गम है। जितकं दुःख देवाला आहे तितकंच दुःख सीतेला सुद्धा। सिया को नहीं उससे कम है। सीता माईचं गुणवर्णन कशी आहे, सीता कोणत्या अवस्थेमध्ये आहे, सगळे सांगत सांगत सगळी वानर सेना जी शोधासाठी निघाली होती ती आता परत हनुमंतरायाच्या जवळ आले आणि रामप्रभूच्या जवळ आले आणि रामप्रभूला सांगितलं, मालक आईला भेटून आलो, कशी आहे माझी सीता? रामाचे पहिले शब्द माझी सीता कशी आहे? त्यावेळेला हनुमंतराय काय म्हणतात, मालक मी पडलो ब्रह्मचारी, सांसारिकाचं सुख दुःख मला काय कळणार, पती पत्नीचं फक्त एकच सांगू शकतो, बस तुमची वाट पाहते आणि तिच्या डोळ्यातले अश्रू संपले तुमची वाट पाहता पाहता। आता हिम्मत नाहीये आईमध्ये तुमची वाट पाहण्याची, सहन करण्याची, बस आता उशीर नाही करायचा, उशीर नाही करायचा। काही खून खून म्हटल्याबरोबर तो चुडामणी नावाचा दागिना जो सीतामाईनं सोबत दिला होता हनुमंताच्या, तो चुडामणी दाखवला, हृदय भरून आलं जगाच्या बापाचं, देवाचे डोळे भरून आले, अश्रुधारा लागल्या आणि हनुमंताला छातीशी लावलं, आलिंगन दिलं। हो, देवही रडतोय आणि देवाकडे पाहून भक्त रडतोय, भक्त। हो, प्रभु ने गले लगाया हनुमान रो रहे हैं, प्रभु ने गले लगाया हनुमान रो रहे हैं। प्रभु ने गले लगाया हनुमान रो रहे हैं, प्रभु ने गले लगाया हनुमान रो रहे हैं। जो देखे भक्त के आंसू, जो देखे भक्त के आंसू भगवान रो रहे हैं। प्रभु ने गले लगाया हनुमान रो रहे हैं, प्रभु ने गले लगाया हनुमान रो रहे हैं। प्रभु ने गले लगाया हनुमान रो रहे हैं, प्रभु ने गले लगाया हनुमान रो रहे हैं। प्रभु ने गले लगाया हनुमान रो रहे हैं। जो देखे भक्त के आंसू भगवान रो रहे हैं। देव आणि भक्त दोघंही रडतात, आलिंगन दिलं आणि आता उशीर नाही करायचा। सगळी वानर सेना एकत्र केली आणि आता ठरलं उद्या सकाळी निघायचं। उद्या सकाळी कुठं? लंकेवर स्वारी करण्यासाठी सगळी वानर सेना ऋषमुख पर्वतावरून आता रामेश्वरम कडे निघाली। देवाचं भजन करत करत सगळे रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन। हे रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन। रघुपति राघव